आमदार महेश दादा लांडगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त करावं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आयोजित होत असलेला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव, या महोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आणि या कार्यक्रमाचे प्रमुख या शहराच्या प्रथम नागरिक महापौर दराडेताई, आदरणीय व्यासपीठावरील वसंतनाना लोंढे, आदरणीय बोकड साहेब, तुपे साहेब, आदरणीय ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सुपेताई, आदरणीय आमच्या प्रभागात अधिकारी, आमच्या सर्व नगरसेविका, व्यासपीठावर सर्व मान्यवर, आदरणीय सुरेशतात्या मित्रे, उपस्थित या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे माता बंधू भगिनी, पहिल्यांदाच महापालिकेने एक चांगला उपक्रम आज चालू केलेला आहे आणि कुणीतरी चालू केला तरच तो चालू होतो आणि कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. आणि अर्थात या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेण्याचे काम आदरणीय दराडेताई आणि विशेषतः आमच्या सुपेताई आणि आमचे बोकड साहेब यांनी पुढाकार घेतला. हे धोरण महापालिकेच्या सभेपुढे आणलं आणि एकमुखानं सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते मंजूर केले. हे करण्यामागचा उद्देश आणि तळमळ साहजिकच यांची अशी आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजाला या धावत्या युगामध्ये बरोबरचं स्थान मिळावं, बरोबर त्यांनी राहावं, सगळ्यांबरोबर चालावं, सगळ्यांबरोबर प्रगती करावी, हाच उद्देश सगळ्यांच्या डोक्यात असतो. आणि महापालिका विविध समाजासाठी असे विशेष असे कार्यक्रम निश्चितपणे घेत असते आणि शासनाचं धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगानं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो. मला पण फार आनंद होतो. बऱ्याच वर्षापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुसती चर्चा चालू होती, पण तो आज आपल्या समोर या सर्वांच्या मान्यतेने या ठिकाणी सादर होतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. लोकप्रतिनिधी काम करत असताना त्यांनी फक्त आपल्या भागाचा विकास करताना फक्त रस्ते, लाईट, पाणी याच्याकडेच आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी लक्ष देत असतो किंवा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा. तर विकास जर सर्वांगीण व्हावा असं जर सगळ्या लोकप्रतिनिधींना वाटत असेल तर त्यांनी समाजातील सर्व जाती धर्मांना योग्य प्रकारचा न्याय देण्याचं काम त्यांच्या त्या प्रत्येकाला समान वागणूक त्या निमित्ताने दिली पाहिजे. समाजामध्ये सगळ्यांना योग्य प्रकारचं न्याय देण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी झालेला असतो हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम माझ्या ठिकाणी होतो. आज आम्ही महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये पाहिलं तर आपल्या या समाजातील बरेचसे शिक्षक आज आमच्या या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. क्लास 2, क्लास 3चं ऑफिस पोस्टवर सुद्धा आपल्या समाजाचे अधिकारी आज काम करतात. आमचं श्रीनिवास दांगट असेल, अन्य अधिकारी असतील, हे सर्व मंडळी आज त्यांच्या कौशल्याने चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतात. आज या शहराच्या महापौर म्हणून ज्यावेळेस आपण दराडेताईंना पाहतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी स्वाभिमान, अभिमान असल्याशिवाय आज आपण पाहिलं तर समाज आज वेगळ्या मार्गानं आज जातोय. आज सगळे आपण पाहिलं तर आज असं पुढं तुम्हाला जाणवणार नाही. या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र, नेहमी सर्वांना एकत्र घेऊन चालणारा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये आज या नगरपालिकेमध्ये विशेषतः महिलांना विशेष न्याय देण्याचं काम इथे या महापालिकेमध्ये होतं. आज विशेष दिन, आज दिवस सुद्धा आज विशेष आहे. आज सगळ्या महिलांचा आज जागतिक महिला दिन आहे आणि विशेषतः सर्व स्टेजवर तुम्हाला महिला दिसतील. आता फक्त मध्ये मी एकटा होतो आणि नंतर आता तुपे साहेब आणि बोकड साहेब वाढले, नाहीतर महिला सगळ्या पुढे होत्या. सगळ्या महिलांनी आज ही महापालिका विशेष करून चालवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. मी
स्वतः एवढं निश्चितपणे सांगू शकतो व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना आपल्याला, आमचे वडील, आमच्या वडिलांचे एक खास मित्र इथं बसलेले देशमुख साहेब, आणि मी ज्यावेळेस या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात केली त्यावेळेस मला माझ्या वडिलांप्रमाणे चुलत्याप्रमाणे त्यांनी सुद्धा मला फार मोठा आशीर्वाद दिला. आणि असं कधी असं वाटलं नाही त्यांच्याकडे गेल्यानंतर की माझ्याच घरासारखं मला वाटलं. आणि त्याच्यामुळं माझा विशेषतः जास्त सहभाग ते आमच्याकडं कीर्तनाच्या माध्यमातून किंवा भजनाच्या माध्यमातून दर बुधवारचे ते आमच्याकडे सर्व मंडळी असतात. आमच्या घरी दर बुधवारचं भजन असतं आणि विशेष करून सगळे बोकड साहेब, आपल्याच समाजाचे सगळे लोक त्या ठिकाणी माझ्या इथं असतात. आणि मला सांगायला फार आनंद होतो की मी विशेष अशा कुठल्या एका पक्षाचा आमदार नाही, विशेष असल्या कुठल्या धर्माचा आमदार नाही, तर मी सगळ्यांचा मिळून आमदार आहे. त्याचा मला फार आनंद आहे. आणि सगळ्यांनी मला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे, त्याकरता मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचा पुढल्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल तो दराड्याचा इतका चांगला आणि इतका मोठा झाला पाहिजे. मला वाटतं हे ओपन मैदानावर घेऊन एक या महापालिकेचा हा फार मोठा कार्यक्रम आज पूर्ण भारतात, महाराष्ट्रात कुणी हा कार्यक्रम घेतलेला, आज आपण घेतोय. आज फार मोठा एक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आपला पुढल्या वर्षी व्हावा अशी विनंती करतो. महापौर आपण मी आपल्या सर्व भगिनींना, माझ्या वर्ग व्यासपीठावर बसलेल्या सुप्रियाताई असतील, आदरणीय अध्यक्ष अधिकारी असतील, महापौरताई असतील, आमच्या भाऊजाई असतील, लांडेताई असतील, शेजारी शुभांगीताई असतील, शेजारी सगळ्या असतील, कापकीरताई असतील, सगळ्यांना मनापासून जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.